होतं. बघितलं बघितलं का? झालं का सगळं क्लिअर तुम्हाला? झालं? त्या वंश मुजुमदारांवर आरोप करत बसल्यात, इथं चोर तर वेगळाच निघालाय. आणि भाऊ, त्या खोट्या नाट्या आरोपांचा का नाही मुजुमदार बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. आता काय करतात काय माहिती. नाही, असं काय पण होणार नाही. तू आधी शांत बस बाई. तुम्ही मला शांत करा. हा, तुम्ही की नाही वंशना वेळेत शांत करायला पाहिजे होतं. त्या मुजुमदारांवर भलते आरोप करून त्यांचा जो काय पान उतारा केलाय की नाही तो तर झाला नसता. त्या विचार न करता बोलून गेल्या, पण शेवटी काय झालं, ती मुजुमदारच सज्जन झालीत. तोंडावरनं दिसायला तर किती चांगली दिसत, पण जसं दिसतं तसं नसतं. हे सावे, आधीच इथं डोकं हँग झालंय, त्यात तू आणि वरनं कोड घालू नको आता. कोड्या तर आहेच, आणि त्या कोड्याच्या उत्तराची एक बाजू म्हणजे हे सगळं नानांनी नाही केलं. अगं असं कसं? नानांनी स्वतःच्या तोंडानं कबूल केलंय ना. तोंडाने कबूल केलं ना, पण त्यांच्या नजरेत मात्र वेगळंच काहीतरी होतं बघ. पोलीस जेव्हा त्यांना घेऊन जात होते ना, तेव्हा धैर्यकडे त्यांनी ज्या पद्धतीने बघितलं, दाखलो मालक, काळजी घ्या. तू त्याच्यावर फोकस करायला पाहिजे होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या हाताखालचा माणूस एवढं सगळं कारस्थान करतोय आणि धैर्य सारख्या स्मार्ट माणसाला त्याचा पत्ताच नाही. पॉसिबलच नाहीये असं. मग जर नाना दोषी नाहीत तर मग कोण आहे तो मेंबर? तेच तर कळत नाहीये. कोण करू शकतं असं? धैर्य तर नसेल ना? काहीतरी चुकल्यासारखं होत आहे. नानांनी हे केलंय हे मान्य का होत नाहीये? दाखलो मालक, काळजी घ्या. माणूस म्हणून नानांना ओळखायला कसं चुकलो मी? असं कसं वागले नाना? खरंच खरंच या थराला जाऊन नानांनी असल्या गोष्टी केल्या असतील का? केलं म्हणजे मला तर नानांवर पहिल्यापासूनच डाऊट होता. म्हणजे आता केलं असेल त्यांनी धैर्याच्या प्रेमापोटी, पण मालकानं लक्ष द्यावं म्हणून जी एवढी लाळ गाळणं मला काय पटत नाही. डायरेक्ट शाळाच उडवली. होय की नाही, म्हणजे मला वाटतं ना, नानांना बक्षीस म्हणून घबाड पाहिजे असं. नाही काय म्हणतो, रात गई बात गई. यामध्ये एक गोष्ट मात्र अंधारात राहिली. या सगळ्यामध्ये त्या मुलीनं मुजुमदारांची नाचक्की केली.
नाहीतर काय आता कसं बोललात नाना तुम्ही? मी तर म्हणतो ना, नानाला जसं आतमध्ये टाकलंय ना तसंच तिला पण टाकायला पाहिजे. नाही बरोबर बोललात मामा तुम्ही. मी एक काम करतो, मीच काहीतरी व्यवस्था करतो त्याची. काही गरज नाहीये. या आधी गोष्टी जशा घडल्यात ना त्यावरनं तिला हा गैरसमज होणं साहजिक आहे. पण एक गोष्ट कळत नाही, नाना असं का वागले? तिकडे ती सावी नाईक आपल्यावर ब्लेम करते. ह्यातून मलाच काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. वळवळ करू नका म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला. मोठ्या गोष्टी सांगतायत. तुमच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी मला काय काय करावं लागलं कळतंय तुम्हाला? अगं आई, नानांना आतमध्ये टाकलंय का नाही तर धैर्याचा त्यावर विश्वास ठेवा. तुमची अक्कल तुमच्या जवळ ठेवा. माझ्यामुळे वाचलायत ना, पण मी सांगितल्याशिवाय तोंड उघडायचं नाही. निघा. तारारारा, तारा. तारारा, 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 तारांग. हे रेकॉर्डिंग एकदम हाय क्वालिटीचं आहे बर का. शब्द आणि शब्द जपून ठेवला पाहिजे ना. हे कांड तुझ्या पोरानी केलंय आणि तू त्यांना तारलंयस, त्याचा एव्हिडन्स आहे हा.